नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पक कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आपण आजच्या भागामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेचा जो घटनात्मक इतिहास आहे त्या संदर्भात विचार करत आहोत. या घटनात्मक इतिहासामध्ये आपलं बघितलं की आपल्या भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून 1858 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने आपले अधिपत्य प्रस्थापित केलेलं आहे. या दृष्टिकोनातून आपल्या भारतामध्ये 1861 चा कायदा सुधारणा कायदा आला. 1892 मध्ये ब्रिटिशांनी सुधारणा कायदा दिला. पण यानंतरही आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की पाहिजे तशी परिस्थिती सुधारलेली नाही. आणि मग या दृष्टिकोनातून आपल्या भारतामधली जी परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणून आजच्या या भागामध्ये आपण 1909 चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा बघणार आहोत. मित्रांनो, सहज प्रश्न पडतो की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्याची गरज का भासली? तर याला महत्वाचं कारण असं आहे, कारण ही पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेणं सुद्धा आवश्यक आहे. तर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यामागचा ब्रिटिशांचा जर हेतू आपण जाणून घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की ब्रिटिशांनी स्वतःच्या हितासाठी पण भारतीयांना खुश ठेवणं सुद्धा गरजेचं होतं. या दृष्टिकोनातून कायदा करण्याच्या उद्देशाने 1909 चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केला. कारण आपण बघितलं की ब्रिटिशांनी राज्य प्रस्थापित केलं, 1861 चा कायदा केला, पण 1861 चा कायदा केवळ कागदावर होता. मग भारतीय जनतेमध्ये धुमसत असलेला असंतोष आणि यातूनच 1885 मध्ये कोणत्या पक्षाची स्थापना झाली? बरोबर आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आपल्याकडे झाली. या राष्ट्रीय काँग्रेसवर आधिपत्य जे होतं ते मवाळ गटाचं होतं. मवाळ गटाने सातत्याने ब्रिटिशांकडे अर्ज आणि विनंत्या केलेल्या आहेत आणि अर्ज आणि विनंत्या करून ब्रिटिशांकडे असलेल्या परिस्थितीची मागणीच्या संदर्भात काही सुधारणा व्हाव्या यासाठी सातत्याने आग्रह धरलेला होता. आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो की 1892 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने पुन्हा सुधारणा केला. आणि सुधारणा कायदा केल्यानंतर सुद्धा आपण बघतो की पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही. त्यामध्ये 1896 मध्ये भारतात पडलेला दुष्काळ असेल किंवा प्लेगची पुण्यामध्ये आलेली साथ आहे आणि या साथीवर त्यांनी केलेले उपाय, या सगळ्या घटनाक्रमांचा जर विचार केला तर मित्रांनो, भारतीय जनतेमध्ये असंतोष हा सातत्याने धुमसत होता. 1909 पासून ते 1905 पर्यंत मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये मतभेद सुरू झालेले होते. मवाळ गट अर्ज आणि विनंत्याच्या मार्गावर होता, तर जहाल गटांचं म्हणणं होतं अर्ज आणि विनंती करून ब्रिटिश गव्हर्नमेंट आपल्याला काही देणार आहे का? अजिबात नाही. याच्यासाठी आपल्याला सातत्याने संघर्ष करणं गरजेचं आहे. आपल्याला लढा द्यावा लागेल. आणि म्हणून जहाल विरुद्ध मवाळ गटाची पार्श्वभूमी तयार होत होती. याची जाणीव जेव्हा ब्रिटिशांना झाली, मित्रांनो, आपल्या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ब्रिटिशांकडून सातत्याने केला गेला. याचाच परिणाम आपण बघतो की लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली आणि या बंगालच्या फाळणीनंतर आपल्या भारतामध्ये 1906 मध्ये मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना झाली. म्हणून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कशा पद्धतीने फूट पडेल, हिंदूंना कशा पद्धतीने फोडा आणि जोडाचा नीतीचा वापर करून हिंदूंना कसं फोडता येईल याचा प्रयत्न ब्रिटिशांकडून सातत्याने केला गेला. मग जेव्हा ब्रिटिशांकडनं हे प्रयत्न सुरू असताना मित्रांनो, साहजिकच भारतीय जनतेला खुश ठेवणं सुद्धा ब्रिटिश सत्तेला आपलं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने गरजेचं होतं ना. आणि मग याचाच विचार करून ब्रिटिशांनी काय केलं की आपलं अस्तित्व स्थिर राहावं, आपली सत्ता स्थिर राहावी, या दृष्टिकोनातून 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केला. मग साहजिकच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की 1900च्या या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असे का म्हणतात? त्यामागचा हेतू काय होता? ते कशासाठी केला? त्याच्यामध्ये काय सुधारणा विषयक तरतुदी केल्या? याचाही अभ्यास करणं आजच्या या भागात आपण विचार करणार. मित्रांनो, हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो आहे ना, याचा जर प्रमुख हेतू जर आपण बघितला तर भारतामध्ये भरीव सुधारणा करण्याच्या हेतूने, म्हणजे नाव आहे भरीव सुधारणा, वास्तविक ब्रिटिशांना आपला स्वार्थ बघायचा होता. भारतीयामध्ये सुधारणा करणं हा त्यांचा मूळ हेतू असेल का? पण ब्रिटिशांना माहिती आहे की जोपर्यंत भारतीयांना आपण खुश ठेवणार नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकणार नाही. या दृष्टिकोनातून भरीव सुधारणा करण्याच्या नावाखाली ब्रिटिश विरोधातील ज्या राजकीय चळवळी होत्या, कारण आपण बघतो की 1900 नंतर, म्हणजे विशेष करून 1905 नंतर ज्या राजकीय चळवळी ज्या सुरू झालेल्या होत्या, या चळवळींना दडपण्याचं काम, कारण जहालमतवादी विचारसरणी वर आलेली होती, या चळवळी दडपायच्या आहेत. आपल्या देशामध्ये जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झालेला होता, हा असंतोष सुद्धा ब्रिटिशांना दूर करणं गरजेचं होतं. म्हणून लक्षात घ्या की नुसतं सुधारणेचं नाव आहे, पण भारतातल्या राजकीय चळवळी दडपणे आणि भारतातील जनतेमधला असंतोष कमी करणे या नावाखाली त्यांनी ही सुधारणा कायदा केलेला आहे.
आता या कायद्याने काय झालं की प्रथमच भारत सरकारच्या कार्यकारी शाखेचे दालन काही अंशी आपल्या भारतीयांसाठी खुले झालं. म्हणजे आजपर्यंत ब्रिटिशांच्या शासन कार्यकारी मंडळामध्ये कुठेही म्हणजे कार्यकारी शाखेमध्ये भारतीय जनतेला प्रतिनिधित्व नाही. सगळे निर्णय ब्रिटिश गव्हर्नमेंट विदाउट एनी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडियन पीपल म्हणजे भारतीय जनतेचा एकही व्यक्ती रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधित्व न करता सुद्धा निर्णय घेतले जात होते. तसंच बघितलं की 1892 मध्ये जो सुधारणा कायदा ब्रिटिशांनी केलेला होता. आता या ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा कायद्याने आम्ही भारतीय जनता समाधानी होतो का? त्याचं उत्तर नाही होतं. कारण भारतीय जनतेला केवळ नावाला कायदा केलेला होता, त्यामुळे सॅटिस्फॅक्शनचा विषयच नव्हता. भारतीय जनता ही असमाधानी होती. पण भारतीय जनतेने जो मार्ग स्वीकारला होता तो मवाळ म्हणजे सनदशीर, म्हणून सनदशीर मार्गाचा विचार जो केला गेला आणि त्याला इंग्रज सरकार दाद देत नव्हतं. मग त्यासाठी आपल्याला हातामध्ये शस्त्र घेतलंच पाहिजे, ब्रिटिशांना धडा शिकवलाच पाहिजे. आपण आता सत्याग्रहाच्या किंवा शांततेच्या मार्गाने न जाता आंदोलनाच्या मार्गातून किंवा सशस्त्र उठाव करण्याची गरज आहे. अशा प्रकारची जहाल विचारसरणी, क्रांतिकारी जे विचार आहेत ना आपल्या भारतामध्ये मूळ धरू लागले. आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर आपण बघतो की मवाळांचं जे प्रभुत्व होतं त्या मवाळांच्या प्रभुत्वावर हळूहळू जहालांची पकड निर्माण होत होती. आणि जहालांची पकड निर्माण झाली तर मग हा सनदशीर जो मार्ग आहे, हा मवाळ मार्ग आहे, हा कुठेतरी क्रांतिकारी बनेल अशी भीती सुद्धा या ठिकाणी ब्रिटिशांना होती. म्हणून जहाल पुढाऱ्यांनी ब्रिटिश शासनाचे जे काही अन्याय स्वरूप होते ना ते जनतेसमोर मांडले. कारण जनतेला जागृत करायचं आहे. जोपर्यंत जनता पेटून उठणार नाही तोपर्यंत ब्रिटिश सत्तेला जाग येणार नाही या भीतीने जहाल पुढाऱ्यांनी काय केलं की ही चळवळ केवळ राष्ट्रीय काँग्रेसपर्यंत किंवा शहरापर्यंत मर्यादित न ठेवता तिला जनसामान्यापर्यंत गावागावात पोहोचवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरे केलेले होते. त्याशिवाय आपण पाहतो की मराठा आणि केसरी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून ब्रिटिश कशा पद्धतीने भारतीयांचं शोषण करत आहे आणि कशा पद्धतीने अन्याय स्वरूप ब्रिटिशांचं आहे हे लोकांना पटवून देण्याचं काम या ठिकाणी जहाल विचारसरणीच्या माध्यमातून सुरू होतं. मग जनतेत सरकारच्या विषयी असंतोष निर्माण करण्याला सुरुवात झालेली होती. मग आता या असंतोषाचाच परिणाम आपण बघितलं की आपल्या भारतामध्ये 1898 मध्ये लॉर्ड कर्झन गव्हर्नर जनरल म्हणून आले. त्यांच्या जुलमी राजवटीमुळे हिंदी लोकांमध्ये असंतोष पसरला होता. कारण आपण बघतो की 1896 मध्ये पुण्यामध्ये आलेली प्लेगची साथ असो किंवा भारतामधला असलेला दुष्काळ असो यावर त्यांनी जे काही उत्तर दिलेलं होतं किंवा जी काही त्यांची पॉलिसी धोरण होतं या धोरणाचा परिणाम जर आपण बघितला ना तर निश्चितच कोणत्याही भारतीय जनतेच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेविषयी असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार का? म्हणून भारतीय जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. कारण त्याचं कारणच मुळात होतं की ब्रिटिशांनी काय केलं होतं, पूर्ण सत्ता आपल्या हातात ठेवलेली होती. म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण केलं होतं. हिंदी जनतेची प्रशासनाकडून केलेली हकालपट्टी होती. आपल्या जनतेला कुठेही स्थान नव्हतं. कोणत्याही पद्धतीने आपल्याला विचारात न घेता सर्व धोरण ब्रिटिश गव्हर्नमेंटकडनं ठरवले जात होते. नंतर कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा सुद्धा आपल्या भारतामध्ये करण्यात आला. विद्यापीठ संदर्भातही कायदा ब्रिटिशांनी केला. बंगालची फाळणी यासारख्या ज्या काही घटना आहेत या सगळ्या घटना मित्रांनो लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत. आणि या जुलमी कृत्याला जनता अक्षरशः कंटाळलेली होती. मग जनतेमध्ये असंतोषाचा उद्रेक होत होता. मग याच वेळेस आपण पाहतोय की 1906 मध्ये जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली त्याच वर्षी 1906 मध्ये जेव्हा कलकत्त्याला अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं झालेलं होतं या कलकत्ता अधिवेशनाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की दादाभाई नौरोजींकडे तिसऱ्यांदा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद आलं होतं. आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुर्सूत्रींची घोषणा केली. म्हणजे स्वराज्य या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख दादाभाई नौरोजींनी 1906च्या कलकत्ता अधिवेशनात केला. मग आता या राष्ट्रीय चतुर्सूत्रीच्या माध्यमात स्वराज्याची रणधुमाळी माजलेली होती. आणि दुसरी गोष्ट याला कारणच मुळात असं झालं की एक छोटंसं राष्ट्र जपान, हे जपानसारखं एक छोटंसं राष्ट्र जेव्हा रशियासारख्या एका बलाढ्य राष्ट्राचा पराभव करतो ना ती घटना सुद्धा आम्हाला प्रेरणादायी ठरलेली आपणास पाहाव्यास मिळते. आपल्या भारतामध्ये जहाल मतवादी विचाराने प्रेरित झालेल्या काही क्रांतिकारकांनी आपल्या स्वतःचं बलिदान देण्याची तयारी इथे दर्शवली. हे क्रांतिकारकांचे केलेले प्रयत्न. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय डबकाईला आलेली होती. आपण पाहतो आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता पण अतिशय हलाखीचं जीवन आपल्या भारतीयांना जगावं लागतं. ही परिस्थिती सुद्धा या ठिकाणी 1909चा कायदा करण्यासाठी किंवा जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाल्यामुळे हा कायदा करणं ब्रिटिशांना भाग पडले.
मित्रांनो, हिंदुस्थानाच्या बाहेरील हिंदी लोकांना सुद्धा दिली जाणारी जी वागणूक होती ना, त्यानंतर मुस्लिमांचं राजकारण, ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, या घटनेचा परिणामच आपण पाहतो की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा ब्रिटिशांची रणनीती. आणि परिणाम असा झाला की 1906 मध्ये आपल्या भारतामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. मग मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जोर धरू लागली. म्हणजे लक्षात घ्या की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडायची, या फुटीचा फायदा ब्रिटिशांना होणार होता. मग लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त जागा, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जागा मुस्लिमांना देण्याचं ठरलं. मुस्लिमांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केलं. मग या सगळ्या ज्या घटना आहेत, म्हणजे 1905 मध्ये गिल्बर्ट जॉन एलियट मिंटो, लक्षात घ्या 1905 मध्ये गिल्बर्ट जॉन एलियन मिंटो हे भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेले होते. आता त्यांना हे माहितीये की भारतीय परिस्थिती जर विचारात घेतली, जनतेला सुधारणा दिल्याशिवाय जनतेमधला असंतोष कमी होणार का? अजिबात नाही. हे मिंटोंच्या लक्षात आलेलं होतं. म्हणजे 1905 मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आलेल्या मिंटोंना भारतीय जनतेतला असंतोष कमी करायचा होता. मित्रांनो, 1906 मध्ये इंग्लंडमध्ये हेनरी केम्बेल यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेलं होतं. आणि या सरकारमध्ये भारत मंत्री हे जे पद होतं ना, हे पद सर जॉन मॉर्ले यांच्याकडे आलेलं होतं. म्हणजे भारतामध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने मोर्ले मिंटो यांनी विचार केलेला आहे. कारण भारतात अधिक सुधारणा देण्याची वेळ आलेली असं त्यांना वाटत होतं. म्हणून मिंटोंनी काय केलं होतं माहितीये, जनतेबाबत केलेल्या सुधारणांच्या शिफारशी मोर्ले यांच्याकडून ब्रिटिश संसदेमध्ये मांडलेल्या. आणि 1909च्या कायद्याने लंडन मधील भारत मंत्र्यांचा इंडिया कौन्सिलमध्ये 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आलेला होता. मित्रांनो, हे लक्षात घ्या की आपल्या भारताला अंशतः जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे, म्हणून 1909च्या कायद्याने लंडन मधील भारत मंत्र्यांच्या इंडिया कौन्सिल, कारण भारत मंत्री होते, त्यांच्यासोबत भारतीयांच्या बाबत निर्णय घ्यायचे होते आणि या निर्णयाच्या संदर्भात तिथे भारतीय प्रतिनिधित्व असले पाहिजे असा विचार जेव्हा आला, तेव्हा इंडिया कौन्सिलमध्ये 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. त्या 2 हिंदी व्यक्तींची नावं जर आपण लक्षात ठेवली, एक आहे केजी गुप्ता आणि दुसरं नाव आहे सय्यद हुसेन बिलग्रामी. या 2 व्यक्ती, केजी गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी, या 2 व्यक्तीची निवड भारत मंत्र्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये म्हणजे इंडिया कौन्सिलमध्ये करण्यात आली. 21 मे 1909 रोजी या विधेयकाला संमती प्राप्त झालेली आहे. म्हणून 1909 मधल्या 21 मेला हे विधेयक संमत झालं. या विधेयकाचं नाव मोर्ले मिंटो पडलं, कारण मोर्ले आणि मिंटो यांच्या पुढाकारामुळेच हा कायदा अस्तित्वात आला आणि म्हणूनच तो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून मित्रांनो ओळखला जातो. त्यानंतर आपण बघितलं की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा का अस्तित्वात आला, म्हणजे त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण जाणून घेतलेली आहे. पण या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी काय आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. मग या कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी केल्या, तर मित्रांनो या कायद्याने प्रांतीय कार्यकारी मंडळामध्ये थोड्याफार सुधारणा करण्यात आल्या आहे, हे लक्षात घ्या. पण विशेष महत्वाच्या ज्या सुधारणा होत्या ना, त्यामध्ये केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळाची जी रचना आहे किंवा त्यांना दिलेले जे काही अधिकार आहे त्या अधिकारामध्ये करण्यात आलेल्या सुधारणा. मग आता केंद्रीय विधिमंडळामध्ये काय सुधारणा केली असा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. तर 1909चा हा जो कायदा आहे, या कायद्याने भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये 1 जागा हिंदी सभासदांसाठी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली. लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये गव्हर्नर जनरलची कार्यकारी मंडळ आहे. या कार्यकारी मंडळामध्ये आता आम्हा भारतीयांना 1 जागा प्राप्त झाली. आणि मग यानुसार त्यावेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की कोण व्यक्तीला निवडून दिलं होतं, तर मित्र रायपूरचे लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली होती. हा पहिला एक झाला भाग की 1 जागा ही गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये आपल्या हिंदी लोकांना मिळाली. दुसरी गोष्ट आहे 1909च्या कायद्याने मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले. म्हणजे त्यांचा जो हेतू येतात की मुस्लिमांना हाताशी धरायचा, त्यानुसार विभक्त मतदारसंघ सुद्धा देण्यात आला आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची जी संख्या होती ना ती 8 वर नेण्यात आली. या कायद्याने केंद्रीय विधिमंडळातील सदस्यांची संख्या जी 16 होती ना ती 16 वरून 60 करण्यात आली. म्हणजे इथे बघा बदल केले, पण इथे जी 16 संख्या होती केंद्रीय विधिमंडळाच्या सदस्य संख्येची ती 60 केली. आता यात कार्यकारिणीचे 8 असे एकूण 68, म्हणजे 60 संख्या ही सदस्यांची संख्या आणि 8 कार्यकारिणींची अशी एकूण या केंद्रीय विधिमंडळाची जी संख्या होती ती 68 झाली. यापैकी 36 हे सरकारी आणि 32
हे बिनसरकारी असे टोटल 68 अशी तरतूद या कायद्याने करण्यात आली. आता जे सरकारी सदस्य आपल्याला पाहायला मिळतात, या सरकारी सदस्यामध्ये 9 सदस्य हे पदसिद्ध होते. यामध्ये गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कौन्सिलचे 7 सदस्य आणि एक असाधारण सदस्य होता. म्हणजे एक गव्हर्नर जनरल, त्यांच्या कौन्सिलचे किती 7 सदस्य आणि एक असाधारण सदस्य होता. आणि उरलेले जे 27 आहे ते या 27 मध्ये गव्हर्नर जनरल द्वारा नियुक्त म्हणजे नॉमिनेटेड केलेले सदस्य होते. आता गैरसरकारी सदस्यांच्या संख्येच्या बाबतीत जर विचार केला तर गैरसरकारी सदस्यांची संख्या किती बघितली आपण 32. आता या 32 सदस्यांपैकी 5 सदस्य हे गव्हर्नर जनरल कडून नियुक्त केले जातात. म्हणजे लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल कडून नियुक्त किती सदस्य आहेत 5 आणि त्या नियुक्त मध्ये 5 आहेत आणि उरलेले 27 सदस्य हे इलेक्टेड निर्वाचित असे. हा त्यातला झालेला बदल आहे. मग या निर्वाचित सदस्यांबाबत असं म्हटलं गेलं की प्रादेशिक अथवा क्षेत्रीय प्रतिनिधित्व भारतात उपयुक्त नाही, त्यामुळे संपूर्ण देशातून वर्गांना म्हणा किंवा विशेष हितसंबंधांना प्रतिनिधित्व मिळायला हवे. लक्षात घ्या की आज आपण पाहतो आपल्या भारतामध्ये प्रादेशिक मतदारसंघ, पण या प्रादेशिक मतदारसंघ हिताचं नाही असा विचार करून ब्रिटिशांनी या केंद्रीय म्हणजे यामध्ये केंद्रीय कायदेमंडळामध्ये गैरसरकारी जे सदस्य आहे त्यामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व देताना प्रादेशिकतेचा विचार केला का? अजिबात नाही. त्यांनी प्रादेशिकता किंवा क्षेत्रीयतेचा विचार न करता वर्ग किंवा विशेष हितसंबंध पद्धतीने वेगवेगळ्या हितसंबंधी गटांना या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचा विचार केला. यामध्ये 27 निर्वाचित सदस्यांपैकी 13 सदस्य जे ना हे जनरल मतदारसंघातून यावेत हा त्यांचा हेतू होता. म्हणून 27 जे सदस्य निर्वाचित होणार आहे यामध्ये 13 हे जनरलचे असतील. म्हणजे 13 दुनी 26 हे लक्षात घ्या. 50% पेक्षा थोडी कमी संख्या या ठिकाणी कोणाची ठेवली? जनरल कॅटेगरी आणि बाकीचं सर्व रिझर्वेशन ठेवण्यात आलं. त्याचप्रमाणे मुंबई असेल, बंगाल असेल, मद्रास असेल, संयुक्त प्रांतातून प्रत्येकी 2 तर आसाम, बिहार, ओरिसा, मध्य प्रांत, पंजाब, ब्रह्मदेशातून म्हणजे आजचा जो ब्रह्मदेश आहे त्या ब्रह्मदेशातून त्यावेळेस प्रत्येकी एक असे प्रतिनिधी नेमण्याच्या बाबतीतली तरतूद त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेली आहे. म्हणजे गैरसदस्यांची जी 32 संख्या आहे या 32 सदस्यांमध्ये आपण बघितलं की 5 सदस्य हे नॉमिनेटेड आहे आणि 27 कशा आहेत? इलेक्टेड सदस्य असतील. आता या मतदारसंघात प्रांतीय विधिमंडळातील फक्त निर्वाचित सदस्यांचा होता. म्हणजे उरलेले जे 14 पैकी 12 सदस्य होते ना हे विशेष वर्ग मतदारसंघातून येत असे. त्यातील 6 सदस्य मुंबई प्रांतातून, तर बंगाल, बिहार, मद्रास, ओरिसा, संयुक्त प्रांत आणि मध्य प्रांत येथून प्रत्येकी 1 हा जमीनदारांच्या मतदारसंघातून, कारण वर्ग बघितले होते म्हणून जमीनदारांना सुद्धा इथे स्थान दिलेलं आहे. प्रत्येकी 1 निर्वाचित त्या ठिकाणी केला जात असे. उरलेले 6 जे सदस्य होते ना हे स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघातील होते. मग ते मद्रासचे असतील, मुंबई आहे, संयुक्त प्रांत आहे, बिहार, ओरिसा येथून प्रत्येकी 1 आणि बंगालमधून मात्र 2 सदस्य निर्वाचित केले जात आणि उरलेल्या ज्या 2 जागा होत्या त्या मुंबई आणि बंगालच्या व्यापार मंडळाला देण्यात आल्या. मित्रांनो, अशा प्रकारे या सदस्य संख्येच्या संदर्भात ब्रिटिश गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हे केंद्रीय विधिमंडळाच्या बाबतीतला जर आपण विचार केला तर मित्रांनो प्रांतीय विधिमंडळामधल्या संख्येच्या बाबतीत कशा पद्धतीची रचना त्यांनी ठरवली असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. कारण 1909च्या या कायद्याने भिन्न भिन्न जे प्रांत होते ना या प्रांतामध्ये विधिमंडळातील सदस्यांची वाढलेली संख्या सुद्धा आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. आता ब्रह्मदेशाचा जर विचार केला तर ती 16 होती. पूर्व बंगाल आणि आसाममध्ये 41 होती, बंगालमध्ये 52 होती, मद्रासमध्ये 47 होती, संयुक्त प्रांतामध्ये सुद्धा 47 आणि पंजाबमध्ये 25. या पद्धतीने गैरसरकारी सदस्यांना बहुमत होतं. मात्र निर्वाचित सदस्यांमध्ये मात्र बहुमत नव्हतं हे लक्षात घ्या. इलेक्टेड मेंबर्स मध्ये मेजॉरिटी नाही. याचा अर्थ आपल्या लक्षात येतो की जेव्हा नॉमिनेशन असेल ते नॉमिनेशन ब्रिटिश गव्हर्नमेंट कडनं केलं जाणार. ती बाजू कोणाची धरणार? ब्रिटिशांची. म्हणजे मेजॉरिटी त्यांनी त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. म्हणून इथे निर्वाचित सदस्य ठेवले पण या निर्वाचितांचं बहुमत नसल्यामुळे कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना स्वतंत्र पद्धतीने निर्णय घेण्याचा अधिकार होता का? अजिबात नाही. कारण त्यातील काही सदस्य हे गव्हर्नर द्वारा नियुक्त होते म्हणून त्यांच्यावर कायदेमंडळावर त्यांचंच नियंत्रण प्रस्थापित झालं हे तर स्पष्ट होतं. मित्रांनो, निर्वाचित सदस्यांमध्ये भिन्न भिन्न मतदारसंघांचे प्रतिनिधी पाठवले जात होते. आता याचं उदाहरण म्हणून जर आपण घेतलं तर मुंबईच्या 21 निर्वाचित सदस्यांपैकी जर आपण बघितलं तर 6 सदस्य हे जे होते ना हे मुंबई विश्वविद्यालय आणि त्या ठिकाणच्या महापालिकेतर्फे निवडले जात. 8 सदस्य हे जनरल मतदारसंघातून निवडले जात
मग जनरल मतदारसंघ म्हटलं की तिथे नगरपालिका आली, जिल्हा मंडळाचे ते सदस्य असायचे आणि उरलेले 7 सदस्य हे विशेष वर्ग मतदारसंघातून निवडले जात, इलेक्टेड नाही, नॉमिनेटेड. त्यात 4 मुसलमानांकडून आणि 3 जमीनदारांकडून निवडले जात. अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये प्रांतीय विधिमंडळामध्ये नॉमिनेशनची संख्या जास्त असल्यामुळे साहजिकच मित्रांनो कुणाचा प्रभाव आहे? ब्रिटिश गव्हर्नमेंटचा. नावाला आपल्याला असं दिसतं की आम्हाला आता इलेक्टेड मेंबर्स आम्ही तिथे जाणार आहे, पण जाऊन सुद्धा जर आपल्याला अधिकार नसतील तर काही उपयोग आहे का? 1909च्या कायद्याने विधिमंडळाची रचना आपण बघितली. या रचनेच्या सदस्य संख्येबद्दल जर विचार केला तर नॉमिनेशनची संख्या जास्त आहे याचाही विचार केला. पण मित्रांनो या विधिमंडळाचं कार्य काय आहे असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो की अरे काय कार्य ठरवले? तर केंद्र असेल किंवा प्रांत असेल या विधिमंडळाच्या कार्याचा विस्तार केला, निश्चित केला. सदस्यांना चर्चा करण्याचा आणि पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा या कायद्याने मिळाला. म्हणून 1909च्या कायद्याने केंद्रीय असेल किंवा प्रांतीय विधिमंडळ असेल यामधल्या सदस्य जे असतील ना त्या सदस्यांना चर्चा करण्याचा पण आणि पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. जर अधिकाऱ्याला प्रश्नाचे उत्तर त्वरित देता आले नाही तर तो वेळ मागू शकत होता. बरं, केंद्रीय विधिमंडळात अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी विस्तृत नियम सुद्धा तयार करण्यात आले. सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नसला तरी ते स्थानिक मंडळासाठी पैशांची मागणी करू शकत होते. तसेच करात बदल असतील, नवे कर्ज आहे यासाठी सुद्धा ते ठराव मांडू शकत होते. आर्थिक विवरण विधिमंडळात ठेवण्यापूर्वी अशा समितीसमोर ठेवले जात ज्यात गैरसरकारी आणि नियुक्त सदस्यांची संख्या, म्हणजे बघा गैरसरकारी आणि नियुक्त नॉमिनेटेड या दोघांची संख्या ही अर्धी राहत असे. सार्वजनिक हितासंबंधीच्या विषयांची चर्चा करण्यासाठी काही निश्चित नियम तयार करण्यात आले. सदस्य चर्चा करू शकत होते, मत देऊ शकत होते, पण प्रस्तावाच्या एखाद्या भागाला किंवा संपूर्ण प्रस्तावाला कारण न देता नामंजूर करण्याचा अधिकार मात्र कोणाला होता? अध्यक्षाला. म्हणजे मला सांगा की जर तिथे बहुमतही असेल पण त्यांना जर अध्यक्षाला वाटलं की आपल्याला नाकारायचंय तर ते नाकारू शकतात. म्हणजे अध्यक्ष हा सर्वेसर्वा होता. म्हणजे ब्रिटिशांचं वर्चस्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग सरकारवरील विधिमंडळाचे प्रस्ताव सुद्धा बंधनकारक नव्हते. मग ते प्रस्ताव सार्वजनिक हिताचे असो किंवा आर्थिक विवरणाच्या संदर्भातले असो. म्हणून इथे सरकारवरही विधिमंडळाचा प्रस्ताव बंधनकारक होता का? नाही. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने आपलं स्वातंत्र्य पूर्णतः अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही बाबतीत चर्चा करण्याचा अधिकार सदस्यांना नव्हता. जसा परराष्ट्र संबंध असेल, देशी राजा संबंध असतील, एखाद्या कायद्याच्या निर्णयासंबंधीचा विषय असेल किंवा रेल्वेचा जो खर्च आहे किंवा कर्जावरील व्याज आहे हे प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात विचारले जाता येत नव्हते. म्हणून काही विषय ब्रिटिश गव्हर्नमेंटने स्वतःकडे राखून ठेवलेले होते. आता या कायद्यानुसार निवडणुका होऊन नवी विधिमंडळे 1910 मध्ये अस्तित्वात आली. म्हणजे कायदा झाला 1909 मध्ये मे मध्ये आणि 1910 मध्ये नवीन विधिमंडळ अस्तित्वात आली. कारण आता कार्यवाही काय चालली याचाही विचार करणं गरजेचं आहे. मग मोर्ले मिंटो सुधारणांनी भारताच्या घटनात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. भारतीय नेते कित्येक वर्षापासून करत असलेली निर्वाचन तत्वाची जी मागणी होती ना या कायद्याने प्रथमतः पूर्ण झाली. कारण आपण राष्ट्रीय काँग्रेसने सातत्याने आम्हाला प्रतिनिधित्व द्या, आमची बाजू ऐकून घ्या हे जे म्हणणं होतं हे 1909च्या कायद्याने काही अंशी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या की जे बिनसरकारी सदस्य आहेत त्यांना सुद्धा आता माहिती जाणून घेण्याचा अधिकार या कायद्याने प्राप्त झाला. अंशतः शासनाच्या कार्यकारी शाखेचे जे दालन आहे ते भारतीयांसाठी कसं झालं? मग खुलं झालेलं आहे. अशा प्रकारे इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीयांचा आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात 1 भारतीयांचा समावेश या कायद्याने करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. 9च्या कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही दोष पाहायला मिळतात. कारण संसदीय पद्धत लागू केली आहे पण उत्तरदायित्वाचा अभाव आहे. म्हणजे निर्णय जर त्यांनाच घ्यायचे आहे, बहुमत त्यांच्याकडे आहे आणि केवळ संसदीय पद्धत लागू केली म्हणजे उत्तरदायित्व भारतीयांकडे आहे का? तर तो अभाव आपल्याला जाणवतो. कारण बहुमत त्यांच्याचकडे, नंतर निर्णायक मत सुद्धा त्यांच्याचकडे, अध्यक्षांना मर्जीने अधिकार घेण्याचा म्हणजे निर्णय घेण्याचे अधिकार. मग निवडणूक काही अंशी मान्य करण्यात आली पण प्रांतामध्ये भारतीयांचे बहुमत पण केंद्रात बहुमत नाही. प्रांतामध्ये बहुमत दिला पण केंद्रामध्ये बहुमत नाही. आणि अशा प्रकारे केवळ प्रश्न विचारण्याचा असेल, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा आहे पण मतदान करण्याचा अधिकार मात्र आपल्याला मिळाला नाही. केवळ आम्ही चर्चा करू शकतो, प्रश्न विचारू शकू
पण मतदानाचा अधिकार मात्र दिलेला नाही, असे काही दोष आपल्याला 1909च्या कायद्यामध्ये पाहायला मिळतात. तर 1909चा हा कायदा केवळ भारतीयांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातनं अंशतः प्रतिनिधित्व दिलं, पण निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती मुख्यतः कुणाकडे राखून ठेवण्यात आलेली आहे? ब्रिटिशांनी स्वतःकडे राखून ठेवलेली आहे. केवळ आम्हाला दाखवलं की आमचे प्रतिनिधी आहेत, तिथे चर्चेमध्ये तुम्ही भाग घ्या, पूरक प्रश्न विचारा, पण खऱ्या अर्थाने ते अधिकार प्राप्त झाले का? केवळ संख्या दिसते, पण नॉमिनेशनची संख्या जास्त आहे, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त आहे, आणि शेवटी अंतिम निर्णय अध्यक्ष घेऊ शकत असेल, त्यामुळे सभागृहातल्या प्रस्तावाला मान्य केलंच पाहिजे असं बंधन त्यांच्यावर नव्हतं. त्यामुळे 1909चा हा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा हा भारतीयांना काही अंशी खुश करणारा वाटला असला तरी प्रत्यक्षामध्ये तो खुश करणारा नव्हता, आणि त्याचेच परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळतात. त्याचा विचार आपण पुढच्या भागात करूया. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्याप्रमाणे आपल्या मित्रांना याची मदत व्हावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ पुढेही शेअर आपल्या मित्रांपर्यंत करा, ही विनंती. धन्यवाद.